पुढची बातमी आहे ती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भात। आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हाडाच्या जुन्या इमारतीमधल्या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। म्हाडाकडून सर्वेक्षण केलं असता 58 इमारती धोकादायक आहेत। या अतिधोकादायक इमारतींमधल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात येते। पत्रामध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, म्हाडानं 30 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात 58 इमारती धोकादायक घोषित झाल्या। या इमारतींमधली अनेक कुटुंब वर्षानुवर्ष तिथे वास्तव्यात असल्यानं आता त्यांच्या सुरक्षिततेचा आणि घरावरील हक्काचा प्रश्न निर्माण झालेला आहे। रहिवाशांची योग्य नोंद करून त्यांचं पुनर्वसन आणि संरक्षण सुरक्षित व्हावं, सुनिश्चित व्हावं यासाठी ठोस निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी अपेक्षा आहे।